सीमाची मोठी जाऊ गीता 15 दिवसांसाठी माहेरी जायला निघाली होती. तिची सासू मात्र तिला निरोप द्यायला साधी बाहेर देखील आली नाही. सीमाची मोठी जाऊ आणि सासूचे असेच वारंवार खटके उडत असत. सीमाच्या लग्नाला 6च महिने झाले होते. कोण बरोबर आणि कोण चूक तिला काहीच कळत नव्हते. तिची सासूच चुकीची आहे असे तिला कधीकधी वाटे. तिलाही सासूची भीतीच वाटे, परंतु जाऊ सोबत असल्यामुळे तिला थोडा धीर येत असे. मला खूप भीती वाटते वहिनी. 15 दिवस मी एकटीच कशी राहू या घरात? सीमाच्या डोळ्यात भीती आणि चिंता स्पष्ट दिसत होती. गीताने तिला प्रेमाने समजावले की त्या कितीही टोचून किंवा अपमानास्पद बोलल्या तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून गप्प बस. जेव्हा तुझा संयम संपेल तेव्हा रागाने जोरात ओरडायचे नाटक कर की सासूबाईंची पाचावर धारण बसेल. त्यांना शांत करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठ्याने ओरडायचे. मी पण असेच करते, असे सांगून गीता आपल्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन माहेरी निघून गेली. थोड्या वेळाने तिची सासू वनिता खोलीतून बाहेर आली. तेव्हा सीमा स्वयंपाकघरात दुपारच्या जेवणाची तयारी करत होती. गीतासारखी भांडकुदळ सून शत्रूलाही मिळू नये. आता 15 दिवस शांततेत जातील. फक्त आराम करायला पाहिजे. तोंड तेवढं चालविता येते. वनिताने धाकट्या सुनेशी बोलायला सुरुवात केली. भूतकाळातील अनेक घटना आठवून विष ओकत राहिली. सीमा काहीही न बोलता फक्त ऐकत आहे हे पाहून वनिता चिडली आणि म्हणाली, सुनबाई, मुकी आहेस का ग तू? तोंड फुगून बसणारी माणसं मला नाही आवडत. आई, तुम्ही बोलून तुमचं मन हलकं करा. माझी वहिनींविरुद्ध काहीही तक्रार नाही. मग काय बोलू? सीमाचे उत्तर ऐकून अनिता आणखी चिडली. अनिता सीमाच्या घरच्यांना जास्त महत्त्व द्यायची. तिच्या घरून येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार चांगला करी, परंतु मोठ्या सुनेच्या घरून येणाऱ्या लोकांना जास्त विचारत नसे. सीमाचे सासूसोबतचे नाते सुधारू लागले. सासरे, पती, दीर कामाला गेल्यावर दोघी एकत्र बसून नाश्ता करीत, संध्याकाळी एकत्र चहा घेत, टी व्हीवरील मालिका दोघी एकत्र बसून पाहत. तिची सासू तिला दुपारी वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे ते शिकवत असे. संध्याकाळी दोघीही भाजी आणायला जात. अनिताने सीमाला चांगली आणि स्वस्त भाजी विकत घेण्याची कला शिकवणारे लांबलचक व्याख्यान दिले, पण ते सीमाला अजिबात खटकले नाही. दोघी खूप गप्पा मारत असत. आपली सासू आपल्याशी कशी वागायची, एक शब्द पण पुढे बोलायची आपली हिंमत नव्हती, अशा अनेक गोष्टी वनिता सीमाला सांगत असे. सीमानेही लग्नापूर्वी तिच्या आयुष्यात घडलेल्या अनेक रंजक घटना वनिताला सांगितल्या. त्या दिवसात सासू आणि सून एकमेकींच्या खूपच जवळ आल्या होत्या. गीता घरी यायच्या 1 दिवस आधी वनिता सीमाला समजावू लागली, तू खूप चांगल्या स्वभावाची आणि समजूतदार मुलगी आहेस. फक्त गीताच्या बोलण्याला फसू नकोस. तिचे ऐकून तू माझ्याशी वाद घालू नकोस. आणि रडू लागली. वहिनी परत आल्यावर आपण सर्व मिळून घरातले वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करू, असा दिलासा सासूला देताना सीमाचे पण डोळे भरून आले. त्या रात्री सीमाला काही केल्या झोप येत नव्हती. काही प्रश्नांची तिला उत्तरे शोधायची होती. सीमाला समजले होते की ती समजत होती तेवढी तिची सासू मनाने वाईट नव्हती. गीता वहिनी तर पहिल्या दिवसापासून तिची काळजी घेत होती. दोघींच्याही मनात प्रेमळ भावना असताना त्यांचे नाते इतके कसे बिघडले? सासूबद्दल माझ्या मनात असलेला राग, द्वेष, भीती 15 दिवसात कसा नाहीसा झाला? गीता वहिनी परत आल्यावर घरात सुख शांतीचे वातावरण टिकून राहू शकणार नाही का? अशा प्रश्नांची योग्य उत्तरे मिळवण्यासाठी कविता रात्री उशिरापर्यंत विचार करत होती.
रविवारी सकाळी गीता तिच्या मुलासोबत 10च्या सुमारास घरी परतली. प्रवासादरम्यान तिची कंबर दुखू लागल्यामुळे ती काम करण्याऐवजी तिच्या खोलीत जाऊन झोपली. त्यावरून वनिता आणि गीतामध्ये कडाक्याचे भांडण झाले. जेव्हा सासरे आणि दीर आपापल्या बायकांना खूप जोरात ओरडले तेव्हा कुठे घरात शांतता पसरली. सीमाची सासू स्वयंपाकघरात आली आणि सीमाच्या समोरच गीताला नावे ठेवू लागली. बघितलेस किती बोलते ती, मी तिला घरातून हाकलूनच देणार आहे. सीमाने काहीच प्रतिक्रिया न देता साध्या आवाजात विचारले, आई आज स्वयंपाक काय करायचा आहे? तरीही वनिताची बडबड चालूच होती. वनिताने एकदा तिच्याकडे रागाने बघितले, पण नंतर काहीही न बोलता ती कामात मग्न झाली. सीमा थोड्या वेळाने गीताच्या खोलीत गेली. गीताने तर वनिताबद्दल विषच ओकायला सुरुवात केली. मला एक वेळचे जेवण मिळाले नाही तरी चालेल, पण मी यापुढे या घरात राहणार नाही. भाड्याच्या घरात जाऊन राहीन. त्यांना त्यांच्या पैशाचा खूप गर्व आहे. सीमाने विषय बदलला आणि म्हणाली, वहिनी ते जाऊ दे. मला सांग आधी, माझ्यासाठी तू काय आणले आहेस? आता मला काही विचारू नकोस. सीमा, कंबरदुखीची गोळी असेल तर दे मला. आणि पुन्हा तिची सासूविषयीची बडबड चालूच झाली. सीमाने पुन्हा विषय बदलला. त्यावेळी गीताने सीमाकडे विचित्र नजरेने पाहिले. तिला सीमा बदललेली दिसत होती. वनिता आणि गीताने खूप प्रयत्न केले, पण सीमाच्या तोंडून एकही शब्द दोघींपैकी कोणाच्याही बाजूने निघाला नाही. ती आपले ऐकत नाही असा विचार करून दोघीही संध्याकाळपर्यंत तिच्यावर रागावल्या होत्या. त्या दिवसानंतर वनिता आणि गीताचे अनेकदा कडाक्याचे भांडण झाले. गीता आणि वनिता दोघीही सीमाशी बोलून तिच्या आडून एकमेकींना टोमणे मारत होत्या, परंतु त्या एकमेकींबद्दल काही वाईट बोलण्याआधीच सीमा लगेचच विषय दुसरीकडे वळवायची. सीमाच्या अशा वागण्यामुळे त्यांच्यातील भांडण जास्त काळ टिकत नसे. थोड्या वेळाने त्या एकमेकींशी बोलायला लागत असत. सीमाने काल रात्री उशिरापर्यंत जागून जो निष्कर्ष काढला होता तो खरा असल्याचा तिला खात्री पटली. थेट भांडणं फार काळ टिकत नाहीत, पण त्यांची चर्चा कितीही काळ टिकू शकते. अशी चर्चा सतत होत राहिली तर मनात त्या भांडणाची मुळे खोलवर रुजली जातात. त्यामुळे भांडण संपल्यानंतरही समोरच्या व्यक्तीबद्दलचा राग मनात दीर्घकाळ टिकून राहतो आणि नवीन भांडण सुरू होण्याची शक्यता देखील वाढते. त्यामुळे अशावेळी त्या भांडणाची दीर्घकाळ चर्चा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि वातावरण हलके फुलके राहील याची काळजी घ्यावी. मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.